संजय राऊत असं म्हटले की मनसे आणि उभाटा सर्व महापालिका लढवणार आणि जिंकणार। मला वाटतं संजय राऊतने का जे स्टेटमेंट केलेलं आहे ते आता दोन्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून केले की काय याबद्दल शंका उपस्थित व्हायला लागलेली। दोन्ही भाऊ एकत्र झाले, महाराष्ट्राने आनंद साजरा केला, आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे। परंतु एक त्यांनी काल केलेल्या स्टेटमेंटमुळे आजपर्यंत संजय राऊतने जे जे भाकीतं केलेली आहेत ते भाकीतं उलटी झालेली हा इतिहास आहे। म्हणून लग्न आणखी झालं नाही, मुलाच्या नावाने बारसे साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात, नामकरण करायचं विधी ते पार पडतात। आणि आश्चर्याची गोष्ट एक आहे की राजसाहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे। म्हणून मला त्यांचा युती हो, त्यांना सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं। ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जो जिंकेल तो खरा बादशाह होत असतो। म्हणून येणारी जे निवडणूक आहे ते एकदा लागू द्या, त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल। राऊत असंही म्हटले की एकनाथ शिंदे ठाण्याचे नेते नाही, नाट्याचे नेते नाही, राज ठाकरे यांचे मूल्य आणि इथून मूल्य आहे की जम्मू काश्मीरला त्यासाठी गेले होते त्यांचे विचार शिंदे यांना विचारा। त्यांना बाळासाहेबांनी नेते केले नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांना नेते केले। उद्धव ठाकरेंचं त्यात मोठेपणा आहे। अहो यांना काय करायचं याच्याशी काय मला काही कळत नाही। झालं ना काय म्हणलं, यांची काय लोकप्रियता आहे यांची? आमच्या मतावर निवडून आलेले राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक झालेले नाही। हे नेतृत्वाचे गुण कुणाला सांगतायत? नेतृत्व आमच्यात नसेल तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी या विधानसभेमध्ये 60 सीट निवडून आणल्यात, छातीवर बसून ठोकून आणल्यात। हे त्यांचं नेतृत्व नाही। तुम्ही जे काय घोषणा करत होते, मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, 20 सीट आल्या। काय स्वतःचा पराजयासाठी कधीतरी त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे। इतर नेते काही बोलत नाही, परंतु ह्या संजय राऊत सारख्या माणसाने पक्ष धुळीस मिळवलाय हे मात्र निश्चित आहे। बेस्ट कर्मचारी जी निवडणूक आहे त्या मतपेढीचे जे आहे त्यात घोटाळा झाला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून आता तपास सुरू झाला आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधारी असं करतात असा आरोप होतो आणि दानवेंनी देखील असंच म्हणले की सत्ताधारी सत्तेचा वापर करतात। अहो जर घोटाळा झाला असेल, चौकशा प्रत्येक गोष्टीचे होत असतात, होऊ द्या ना, काय फरक पडतो? जर घोटाळा झाला नसेल तर काय चिंता आहे त्याची? म्हणून काहीतरी आहे तिथं, म्हणून एवढी मोठी ताकद तिथं लागते असा त्याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो। म्हणून चौकशी अंती जे काय होईल ते होईल, आम्ही कायदेशीर कारवाईमध्ये कुठेही पडत नाही। नरेंद्र मोदींनी लाल भाषण केलं, त्यावर टीका केली होती। असं म्हटले की 12 वेळा तुम्ही भाषण केले, आता 12 वाजले आहेत, 13ची तयारी आहे, घरी जायची वेळ आली आहे, लोक आता सत्तेत राहणार। और संजय राऊतचं आणि मोदीवर बोलायची लायकी तरी आहे का? याच्यासारख्या चिल्लर माणसांनी मोदी साहेबांवर बोलू नये। ज्यांची प्रतिमा आज देशात नाही तर अख्ख्या जगामध्ये आहे, त्याच्यावर संजय राऊत सारख्या माणसाने टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। माजी खासदारांच्या घरी बिर्याणी पार्टी त्यांनी निमंत्रण दिलं होतं, माध्यमामध्ये आता बिर्याणी पार्टीच करत बस, दुसरं काय राहिलं होतं त्याच्याकडे? आता रात्रीची शिळी बिर्याणी आज पुन्हा खाईल, तुम्ही जाऊन आणखी त्याचे फुटेज घ्या। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।